नमस्कार मंडळी, मी सायली. आज आपण त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक या पवित्र स्थानाविषयी माहिती जाणून घेऊया. त्र्यंबकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून भगवान शिवाला समर्पित आहे. येथे गोदावरी नदीचा उगम होत असल्यामुळे या ठिकाणीला विशिष्ट धार्मिक महत्त्व आहे. हे मंदिर पेशवा बाजीराव द्वितीय यांनी इसवी सन 1755 ते 1786 दरम्यान बांधले. मंदिराचा काळा दगडातून नागरशैलीत बांधलेला देखणा परिसर भाविकांना मंत्रमुग्ध करतो. या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे शिवलिंग आहे, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अस्तित्व जाणवून येते. त्र्यंबकेश्वरचे शिवलिंग इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळे आहे, कारण येथे शिवलिंगाच्या जागी एक गर्भगृहात 3 लहान लिंगाकार प्रतिमा ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. श्रावण महिन्यात भगवान शिवांची विशेष पूजा आणि अभिषेक येथे केला जातो. त्याचप्रमाणे महाशिवरात्री मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि कार्तिक पौर्णिमेमध्ये विशेष पूजन आणि उत्सव साजरा केला जातो. ब्रह्मगिरी पर्वत, गंगाद्वार, निवृत्तीनाथ समाधी मंदिर ही त्र्यंबकेश्वर जवळील प्रमुख स्थळे आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आसपास कुशावर्त तीर्थ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. सीतारामचा जयघोष करत आम्ही पुढील ठिकाणी प्रस्थान केले. त्यानंतर आमची पावले ब्रह्मगिरी पर्वताकडे वळली. इथला मनमोहक परिसर पाहून खूप प्रसन्न वाटले. करायचे, भोजन वगैरे करून खायचे आणि सगळ्या देवांना जेव घालायचे. एक दिवस एक गणपतीने इंद्रदेवानी अशी मर्ताजोग गाय पाठवली त्यांच्या शेतात धान्य खाण्यासाठी. गौतम ऋषींनी दारवाची काडी फेकून मारली तर गोहत्याचा पाप लागला, सराप लागला. त्यांच्या हातून गायीची हत्या झाली, गोहत्याचा पाप लागले. गणपतीने इंद्रदेवानी सगळे देव बोलून घेतले. गोहत्याचा पाप लागला, सराप लागला. त्यांनी सगळ्यांनी चर्चा उठवली. सगळे देवरे जमा झाले. तुमच्या हातून गायीची हत्या झाली. गौतम ऋषी म्हणतो माझ्या हातून गायीची हत्या झाली. मग त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. उंबराच्या झाडाजवळ येऊन 3 उंबराचे झाड आहे, ते 1, 2 आणि 3. मोठं पहिलं होतं ते छोटं झाड झालं, ते डबल बारीक छोटं झाड झालं, ते डबल पडले खाली. ते 3 उंबरांच्या झाडातून ही गंगा गोदावरीचा उगम झाला. मूळ गंगा गोदावरी उगम म्हणजे मुळातून जन्म झाला. त्या गौतम ऋषीची आंघोळ झाली, त्यांचे ताप दूर झाले. तर ही गंगा गोदावरी काही जागेवर थांबत नव्हती, तर ही बाळ रूपात निघाली. गुप्ती रूपात खाली गायीचा मुख आहे मंदिरात, ते गायीच्या मुखात निघाली. तर ती पहाडाच्या खालच्या ती गंगा गोदावरी. म्हणून ही गौतम ऋषी अहिल्या मातांनी आराधना केली शंकर भगवानांना. का आपले जगासाठी, कल्याणासाठी थोडा जरा उत्तर भागायला पाहिजेत होतं. आणि शंकर भगवान प्रसन्न झाले त्यांना. आणि ती जटाजटी गंगा गोदावरी आणि समोर एक लाल मंदिर दिसलं आपल्याला पुढं. तिथे जाऊन ती शंकर भगवाननी तांडवमुक्त करून जटाशंकर मंदिर हे त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी पर्वतावर स्थित आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून येथे एक पवित्र गुहा आहे, जिथे शिवलिंग आणि जटा स्वरूपातील शंकराची प्रतिमा आहे. असे मानले जाते की भगवान शंकरांनी येथे तपस्या केली होती आणि त्यांची जटा इथे स्थापित आहे, म्हणून त्याला जटाशंकर असे नाव देण्यात आले आहे. 108 शिवलिंग गुफा मंदिर हे ब्रह्मगिरी पर्वताची पायथ्याशी स्थित आहे. गुफेत 108 शिवलिंग आहेत, त्यामुळे याला 108 शिवलिंग गुफा असे म्हटले जाते. गुफेतील शांतता आणि आध्यात्मिक वातावरण भक्तांना ध्यान आणि साधनासाठी प्रेरित करते. गुफेमध्ये प्रवेश करताच भक्तांना शिवलिंगाचे दर्शन होते आणि ते त्यांच्या भक्तिरसात रमले जातात. हनुमान तलाव आणि इंद्रकुंड या नावाने हे ओळखले जाते. हनुमानजींनी या ठिकाणी पाऊल ठेवले होते, त्यामुळे तलावाचा आकार पाऊलाप्रमाणे आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे. दंतकथेप्रमाणे हनुमानजी लहान असताना जेव्हा सूर्याला फळ समजून खायला निघाले, तेव्हा त्यांनी डाव्या पायाने उंच उडी घेतल्यामुळे हा तलाव निर्माण झाला आहे. बारकाईने तलावाकडे पाहिल्यावर समजते की डाव्या पायाचे निशाण आणि त्याची बोटं सूर्याच्या दिशेने आहेत. हनुमान तलावातील पाण्याचा जेव्हा पायांना स्पर्श झाला, तेव्हा ते गार पाणी जेव्हा पायांना स्पर्शून गेले, एवढे छान वाटले, मन स्थिर झाले आणि असे वाटले की बॉडीची हिलिंग होत आहे. कुठे ना कुठे हनुमानजींचा अस्तित्व असल्याचे जाणवले. खूप मस्त फिलिंग होती ती. अंजनी माता ध्यान मंदिर हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. अंजनी माता हे भगवान हनुमानजी यांच्या आईचे रूप मानले जाते. इथे लोक ध्यान करण्यासाठी येतात आणि काही वेळ शांतीने घालवतात. अंजनेरी पर्वताचा संबंध भगवान हनुमानजींच्या जन्माशी जोडला जातो आणि या स्थानाला हनुमानजींचे जन्मस्थान म्हणून मानले जाते. अंजनेरी पर्वतावर अंजनी माता आणि केसरी यांच्या पोटी भगवान हनुमानजींचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. हनुमानजींच्या मूर्तीचे दर्शन या मंदिरात घेता येते. आहे की तुम्हाला हा व्लॉग आवडला. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा